महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला बुद्धभूमी मावसाळा येथून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक कामठी येथील आंबेडकर स्मारक बघण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघत आहोत ते आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत। नुकतंच ड्रॅगन पॅलेसला भेट दिली आणि ड्रॅगन पॅलेसच्या बाजूला जे आंबेडकर स्मारक आहे त्या स्मारकाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी भेट देण्यासाठी निघालेले आहेत। सुखीवास जय भीम जय भीम सुखीवास। गेटवरती अशा पद्धतीने हे एक स्टॉल आहे। भगवंताच्या खूप सुंदर सुंदर या ठिकाणी मूर्त्या या ठिकाणी आहेत। बाहेरचे पर्यटक आल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने ह्या मूर्त्या खरेदी करतात। काही मुलांचे खेळणे आहेत बघा या ठिकाणी। आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी हे आंबेडकर स्मारक बघण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघत आहोत हा अशोक स्तंभ आहे या ठिकाणी आणि हा स्तूप आहे। यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्णाकृती मूर्ती या ठिकाणी स्थापित केलेली आहे। आपण बघणारच आहोत आता। भव्य दिव्य हा स्तूप आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्णाकृती मूर्ती या ठिकाणी स्थापित केलेली आहे। आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक नागपूर शहरातील कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला भेट दिल्यानंतर ड्रॅगन पॅलेसच्या बाजूलाच असलेलं हे स्मारक आहे। अतिशय भव्य दिव्य हा स्तूप आहे आणि या स्मारकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे। सध्या आता आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बाहेर स्मारकाच्या गेटवरती सर्व उपासक या ठिकाणी जमलेले आहेत। एक ग्रुप फोटो म्हणून या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासकांनी या ठिकाणी घेतलेला आहे। आता आपण सर्वजण या स्मारकामध्ये आतमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्णाकृती मूर्ती त्या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे। आपण बघत आहात हे सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत। काल 15 फेब्रुवारी 2026 रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्यावरून ही धार्मिक धम्मसहल निघाली। आज 16 फेब्रुवारी 2026 आहे। आज संपूर्ण दिवस या ऐतिहासिक नागपूर शहरामध्ये आपणा सर्वांचा या ठिकाणी गेलेला आहे। आपण नागपूर शहरातील महत्त्वपूर्ण धार्मिक ठिकाण दीक्षाभूमी की ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला स्वतः दीक्षा घेऊन आपल्या सर्व अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली ती दीक्षाभूमी, त्यानंतर नागलोक आणि ड्रॅगन पॅलेस बघून ड्रॅगन पॅलेसच्या बाजूलाच असलेलं हे आंबेडकर स्मारक आहे। अतिशय भव्य दिव्य हा स्तूप आपण बघत आहात आणि या स्तूपामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे। तर आपण आता आतमध्ये जाणारच आहोत। आपणा सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून सर्व धार्मिक ठिकाणांना आपल्याला भेट देता येत आहे आणि म्हणून मी सर्वांना जाहीर आवाहन करतो की यूट्यूबवर जाऊन मावसाळा धम्मसहल या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं। नमो बुद्धाय। जय भीम जय भीम जय भीम। चालेल, हे आपल्या धम्मसहलीतील उपासक काही पाठीमागे राहिले होते बघा। या ग्रुपसोबत बघा हे दोन लहान लहान छोटे मुलं होते, त्यांना थोडासा नाश्ता पाणी करण्यासाठी हा ग्रुप थोडासा पाठीमागे राहिला आणि त्यामुळे
या व्हिडिओमध्ये ते येऊ शकले नाही, परंतु सुखी व्हाय सुखी. हे बघा प्रिय सजनानो, अरे वा. तर या ठिकाणी आपण बघत आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे. स्मारक आपण बघत आहोत. हा स्तूप अतिशय भव्य दिव्य हा स्तूप. अशा पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे. या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सर्वांनी हात जोडावा. म्हणा भीमस्तुती म्हणा. येते का? सर्वांनी बोला, मोठ्या आवाजात बोला. दिव्य प्रभारत्न तुम्ही, मोठ्याने म्हणा. दिव्य प्रभारत्न तुम्ही, साधुवरदान तुम्ही, आद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा, आद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा, सकल विद्यापते ज्ञान सत्य संगते, शास्त्र शासनमती बुद्धि तेजा, पंकजा नरवरा, रत्न स्वजन उद्धारा, भगवंता आमचा खरा मार्गदाता, चवदार संगरे, शास्त्रधरी ताकरे, कापला रिवुरी रौद्र रूपा, मुक्तिपंत कोणता, जीर्ण स्मृती जाळिता, उजाळिल्या गतिगा मार्ग साजा, राष्ट्र घटनाकृती शोभते भारते, महामानव बोलते स्वार्थ संज्ञा, महामानव बोलते स्वार्थ संज्ञा, शरण बुद्धासमी, शरण धम्मासमी, शरण संघासमी भीमराजा, शरण संघासमी भीमराजा, शरण संघासमी भीमराजा, 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 साधु साधु साधु, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. अशा पद्धतीने आजच्या या मंगलमय पावन पवित्र या शुभदिनी सायंकाळच्या वेळेला कामठी येथील हे आंबेडकर स्मारक आहे. या स्मारकामध्ये महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पूर्णाकृती पुतळा हा अतिशय भरदस्त पुतळा आहे. आणि या पुतळ्याला ह्या ठिकाणी आपल्या उपासकांनी
वंदन केलेलं आहे, अभिवादन केलेलं आहे, त्यांच्या गुणाचं स्मरण या ठिकाणी भीमस्मरण या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज संपूर्ण दिवसभर या धम्मसहलीमध्ये आपण नागपूर येथील महत्त्वपूर्ण जे काही धार्मिक ठिकाणं आहेत त्या सर्व धार्मिक ठिकाणांना भेट देऊन आज आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आता इथून अगदी फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आपल्या मुक्कामाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं तिथे मुक्काम राहणार आहे, तिथे आपले सर्व राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि उद्या मात्र आपण भेडाघाट धुवाधार धबधबे, भेडाघाट नर्मदा नदी आहे की नाही, नर्मदा नदीवर धुवाधार धबधबे आहेत. ते धबधबे बघण्यासाठी संपूर्ण देशातून आणि देशाच्या बाहेरून लोक त्या ठिकाणी ते बघण्यासाठी येतात. उद्या तुम्हाला नर्मदा नदीवरती त्या ठिकाणी पूर्ण दिवस जाणार आहे तुमचा. तुम्हाला त्या ठिकाणी आंघोळी करणं आहे, कपडे धुवायचे असतील कपडे धुणं आहे, पूर्ण दिवस त्या ठिकाणी जाणार आहे. तर आज नागपूर शहरातील आपण सर्व धार्मिक ठिकाणं या ठिकाणी बघितलेलं आहेत. आजचा हा दिवसभराचा कार्यक्रम आपला या ठिकाणी संपतो आहे. आता इथून आपण सर्वजण गाडीकडे जाणार आहोत आणि गाडीकडे गेल्यानंतर गाडीमध्ये बसून इथून शहराला लागूनच, शहरापासून काही अंतरावर, अर्ध्या तासाच्या अंतरावर, म्हणजे 15 किलोमीटर आहे ते ठिकाण. तर 15 किलोमीटर तर अर्धा तास लागेल की पाऊण तास लागेल. गर्दी जर नसली तर लवकर जाऊ, ट्रॅफिक असली तर थोडा वेळ लागेल. तर अशा अंतरावर आपल्याला मुक्काम आहे, त्या ठिकाणी मुक्कामी जाणार आहोत. म्हणा साधू साधू साधू. अशा पद्धतीने आज संपूर्ण दिवसभरामध्ये नागपूर शहरातील महत्त्वपूर्ण जे काही धार्मिक ठिकाणं आहेत त्या ठिकाणांना आज भेट दिलेली आहे. आजच्या दिवसाचा प्रवास या ठिकाणी संपतो आहे. उद्यापासून नवीन ठिकाणी नव्या दिवशी नवीन ठिकाण आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी हे आंबेडकर स्मारक बघतो आहे आपण आणि या स्मारकामध्ये अतिशय भव्य दिव्य हा बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आणि अतिशय भरदस्त हा बाबासाहेबांचा पुतळा आहे. ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आपण बघत आहोत. सर्व उपासक या ठिकाणी या स्मारकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन, भीमस्तुती, भीमस्मरण या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांसमक्ष या ठिकाणी सर्व उपासक दिसत आहेत. पाठीमागे बघा भरदस्त बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे. हे बघा आपल्या धम्मसहलीमध्ये हे 2 बारीक छोटे उपासक आहेत बघा. दिवसभर त्या चालत आहेत, अजिबात थकले नाहीत ते, सर्वांच्या पुढे राहतात ते. आणि अशा पद्धतीने हे बघा हे स्मारक आहे, हा स्तूप आहे, अतिशय भव्य दिव्य हा स्तूप आहे. पूरी लक्झरी भरेल.
लखनौमध्ये आहे माहिती आहे. आता जाणार आहे आम्ही. आई चालेल चालेल. पाठीमागून बघा गाडी चालली, ट्रेन, मालगाडी मालगाडी. हम्म. दीक्षाभूमी जाऊया आम्ही गाडीत बसून. दीक्षाभूमी जाऊया आम्ही गाडीत बसून. अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक फार मोठ्या उत्साहामध्ये गीत गाताना दिसत आहेत.